चांगलं ऐक, पण आपल्याला काय बोलावं हे आयुष्यभर कितीही अभ्यास केला तरी कळत नाही. आणि म्हणून भगवंतांनी ही योजना केलेली आहे की आधी बघ, निरीक्षण कर, आधी ऐक आणि विचार करून मग बोल. पण आपलं आयुष्य कितीतरी शिकल्यानंतर फुकट आपण घालवतोच. म्हणजे किती काय बोलावं यासाठी आपण सगळं शिक्षण घेतो, शिकतो, पण शेवटपर्यंत काही नक्की चांगलं बोलावं, कसं बोलावं हे मात्र आपल्याला घेता येत नाही. आणि म्हणून आपल्याला सज्जनतेचा मार्ग, भक्ती मार्ग आवश्यक आहे. कारण भक्ती मार्गामध्ये या गोष्टींची सगळी उकल सांगितलेली आहे. आणि म्हणून संतांचं आपल्या आयुष्यामध्ये फार महत्व आहे. मग संत भक्ती तुम्ही करताय ना, मग ती कशी असावी? ती डोळस असावी, सश्रद्ध असावी, श्रद्धेने करावी. आणि म्हणून संत आपल्याला सांगताय की भक्ती करताय तर कशी करावी. पण आपली भक्ती कशी असते? मग आता मुळात आधी भक्ती म्हणजे काय हे आधी आपल्याला समजावून घ्यावं लागेल. भक्ती या शब्दाची आपण जर फोड बघितली, संस्कृत मध्ये भज या धातूपासून तयार झालेला शब्द आहे. भज म्हणजे जोडणे आणि दुसरा अर्थ आहे तोडणे. जगातल्या चमत्कारिक भाषेमधला सगळ्यात ज्याला आपण सायंटिफिकली प्रूव्ड लँग्वेज ज्याला म्हणतो, वैज्ञानिक दृष्ट्या आपण जर बघितलं तर संस्कृत ही एक अशी एकमेव भाषा आहे की प्रत्येक शब्द त्याचे वेगवेगळे अर्थ उलगडून सांगणारे. प्रत्येक शब्दामागे एक घटना आहे, प्रत्येक शब्दामागे घटना आहे. आणि या भक्ती शब्दामध्ये भज हा धातू आहे. भज म्हणजे तोडणे आणि भज म्हणजे परत जोडणे. मग काय जोडायचंय आणि काय तोडायचंय? तर आपल्याला ही माया तोडायची आहे. ज्या मायेमुळे आपण संभ्रमित होत आहोत, आपल्याला काय करावं काय करू नये हे आपल्याला कळत नाही. आपला विवेक त्या ठिकाणी हरवतो. आणि म्हणून ही माया आपल्याला तोडायची आहे आणि जोडायचं आहे. आपल्याला स्वसंधान करायचं आहे भगवंताशी, भगवंताशी स्वतःला जोडायचं आहे. आणि म्हणजे भगवंताशी स्वतःला जोडायचं आहे, मोह माया पाशापासून स्वतःला तोडायचं आहे, म्हणजे भक्ती. मी आज या मंडळाचं खरंच अभिनंदन करेन, कारण त्यांनी छान अशी कार्यक्रमांची मांडणी, जे धार्मिक कार्य आहे ते चालवण्यासाठी त्यांनी. नाही तर बऱ्याच ठिकाणी हल्ली इव्हेंट असतात वेगवेगळे, फारसं मी त्यावर बोलत नाही, पण तरी सुद्धा मंदिराच्या ठिकाणी कोणते कार्यक्रम असावेत याची मात्र संहिता आपण सगळ्यांनी पाहणं फार गरजेचं आहे. एकमेव हिंदू धर्म असा आहे की जो लगेच भ्रष्ट होऊ शकतो. बाकी कुठल्याही धर्मामध्ये अशा प्रकारे संहिता सोडून वागलं जात नाही. प्रत्येक धर्माची एक संहिता आहे, आचार संहिता आहे. कसं आचरण करावं हे निक्षून सांगितलेलं आहे. आमच्या धर्मात नाही सांगितलं असं नाही, परंतु आमचे ऐकणारे नाही. ते किती कट्टरवादी आहे आपल्या धर्माप्रती, तसं आम्हाला का राहता येत नाही? पुढे मला मांडायचा आहे विषय. आणि म्हणून आपल्या मंदिरांकडे कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजेत हे प्रत्येकाने ठरवायला हवं. त्याचे इव्हेंट होऊन चालणार नाही. म्हणून मी खास अभिनंदन करतो, कारण अशा प्रकारचे कुठलेही कार्यक्रम या ठिकाणी नाही, चांगले धार्मिक कार्यक्रम आहेत. त्यासाठी एकदा जोरदार तुम्ही सगळ्यांनी आपल्या मंडळासाठी टाळ्या वाजवा. तर ही सज्जनता, हा भक्ती मार्ग आहे. आणि म्हणून संतांनी भक्ती कशी करावी सांगताना काही गोष्टी सांगितलेल्या. मग भक्तीची व्याख्या काय? तर भगवंताबद्दल आत्यंतिक प्रेम. या अभंगामध्ये विठ्ठल भक्तीची जी ओढ आहे, दर्शनाची ओढ आहे, त्या भक्ताला लागलेली. जो भक्त अशा प्रकारची आस मनात ठेवून भगवंताबद्दलचं चिंतन ठेवून त्याच्या सदैव नामस्मरणात राहतो, त्याचं सदैव चिंतन करतो, अपरंपार प्रेम करतो, तो भक्त खऱ्या भक्ती मार्गात असतो. म्हणजे भगवंताविषयीचं असलेलं आत्यंतिक प्रेम म्हणजे भक्ती. सोपी साधी व्याख्या नारद म्हणून केली. बाकी आपल्याला वेगळं काही करायचंच नाही. पण नेमकं आमचं कुठे चुकतं?
तो जे काही अवडंबर आहे भक्तीचं म्हणजे काय, तर जे करायचं आहे ते सोडून आपण नको त्या गोष्टी करतो. म्हणजे करायचं ते सगळं सोडलेलं आहे. जे खरं अपेक्षित आहे की हे करावं ते सोडून नको त्याच गोष्टी जास्त प्रमाणात केल्या जातात. आणि यामध्ये सगळ्यात मोठा जो घात कोण करत असेल तर तो म्हणजे अहंकार. सगळ्यात महत्वाचं आपली भक्ती कशी आहे. चतुर्थीमध्ये आपण गणेश मूर्ती आणतो, पण ती आणताना आपल्या मनामध्ये अहंकार असतो की माझा गणपती शेजारच्या गणपतीपेक्षा मोठा असायला हवा. त्याने जर 2000ची माळ लावली तर मी 10,000ची लावली, नव्हे 50,000ची लावली. पण माझ्यापेक्षा त्याचं मोठं काय असतं कामा नये. हा द्वेष आहे. म्हणजे गणपती आणताना समोर असा बँड वगैरे घेऊन मोठा असा किती पैसे मी खर्च केले, हा अहंकार. पण खरं तर कुठलाच देव सांगत नाही की बाकी काय हवं ते आपण करत नाही. त्याला काय लागतो ते स्वतः भगवंताने सांगितलेले आहे. काय सांगितलंय की मी अशा ठिकाणी नाही रमत. मी कुठे रमतो. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझं रमण्याचं जे ठिकाण आहे ते कुठे आहे. तुम्ही किती लाखाचं कोटीचं मंदिर बांधलं हो, पण मी तिथे राहायला हवं ना. तर माझं मी जिथे रमेन अशा गोष्टी करा. मग कोणत्या गोष्टी करणार आहोत तर भगवंतांनी स्वतः गीतेमध्ये सांगितलंय नाहं वसामि वैकुंठे. ना अहम मी वैकुंठात राहत नाही. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये न च. योगियांच्या हृदयात सुद्धा राहत नाही, साधू संतांच्याही हृदयात राहत नाही. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त जिथे माझं गायन करतात, नाम जप करतात, तिथे मी राहतो. हे स्वतः भगवंताने सांगितलेलं आहे. मग अशा या भगवंताला आणखी तुमच्या कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही. आणखी गीतेमध्ये सांगितलंय की आम्ही म्हणू देवाला काय लागतो. आमचा मुलगा उद्या पास झाला पाहिजे परीक्षेमध्ये, त्याला जाताना मग आपण देवाला सांगतो की देवा माझा मुलगा पास झाला, मुलगी पास झाली तर तुला आम्ही 100 नारळांचं तोरण बांधे, 1 किलो 2 किलो पेढे ठेवे. अहो आम्ही माणसं आहोत. आम्ही क्षणांना बळी पडणारे आम्ही आहोत. मोहाला बळी पडणारे आम्ही आहोत. ज्याने ही सृष्टी निर्माण केली, ज्याने हे सगळं वैभव निर्माण केलं, त्याच्यात ते कशाचीच ददात नाही. त्याला आम्ही काय देणार आहोत. आमच्या केळीनं नारळांनी किंवा पेढ्याने ज्याने हे सगळं निर्माण केलंय त्यालाच आम्ही काय द्यायचं. मग तो काय म्हणतोय की मला या सगळ्याची गरजच नाहीये, मला या सगळ्या गोष्टी शुल्लक आहेत, मला काय हवं ते तू दे. मग काय देणार आपण. भगवंतांना आपण आपलं फक्त प्रेम देऊ शकतो, आपला भाव देऊ शकतो, आत्यंतिक भाव. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति पौरुषं अश्नामि प्रयतात्मनः. नारदा पत्रं पुष्पं फलं तोयं, मला साधं पान सुद्धा नको. पत्रं पुष्पं फलं तोयं, पाणी नको, काहीच नको. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति पौरुषं अश्नामि प्रयतात्मनः. काय सांगतायत भगवंत की जो माझ्या प्रति भाव आदर ठेवतो बस तेवढंच मला हवं, आणखी मला काही नको. जेव्हा संत चोखाबांना विचारलं, चोखोबा संत अत्यंत शूद्र जातीचे, पण तरी सुद्धा ते भक्तीच्या सर्वोच्च टोकाला पोहोचले. भगवंतांच्या गळ्यातले ताईत झालेत, विठ्ठलाच्या गळ्यातले ताईत झालेत. का भगवंत त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा भेटायचा एवढा अधिकार त्यांनी प्राप्त कसा केला. मंदिरात जाण्यासाठी त्या काळात मज्जाव होता. शूद्र जातीचे असल्यामुळे मंदिरात त्यांना घेत नव्हते. तरी सुद्धा मग अशा कोणत्या गोष्टीने त्यांनी आपल्या भगवंताला वश केलं. चोखोबांना विचारलं कोणीतरी जाऊन की गाव तुम्ही कसं काय या भगवंताला प्राप्त केलं, एवढा अधिकार कसा काय तुम्ही प्राप्त केला. मग
जे वेशीच्या बाहेर मंदिराचा कळस बघून भगवंताची पूजा अर्चा करायचे त्यांनी काय सांगावं तलावतीमधून?
आणि म्हणून चोखोबा. भक्ती चोख होती हो, अस्सल नाणं आहे भक्तीचं, खणखणीत. आणि म्हणून भगवंत, तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या धर्माचे आहात, पंथाचे आहात, तुम्ही काळे आहात की गोरे आहात, तुम्ही लहान आहात, क्षुद्र आहात, मोठे आहात, कसे आहात, याकडे बघत नाही. त्यादस्य आचरण, जो व्याल्या पारध्याला, त्याला सुद्धा भगवंताने दर्शन दिलं. ध्रुव अत्यंत लहान वयाने, परंतु भगवत प्राप्ती झाली, प्रल्हादाला झाली. पण तुम्हा आम्हाला सुद्धा होऊ शकते, मात्र काय असायला हो, त्यासाठी भाव चोख असायला. आणि भगवंताविषयीचा भाव जर चोख असेल तर भगवंत आपल्याला प्राप्त होतात. आणि म्हणून भक्ती म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये आपण इव्हेंट करतो आहोत सगळे, प्रत्येक गोष्टात इव्हेंट होऊ लागलेली आहे. इतकं वाईट वाटतं. आम्ही जर हिंदू असू, हिंदू या शब्दाची व्याख्या मुळात अशी आहे, हिंसेत दुय्यते हृदय इति. ज्याचं हिंसेमुळे, वाईट गोष्टीमुळे हृदय द्रवतं, वाईट वाटतं, तो हिंदू आहे. आम्ही आमच्या देवांची चेष्टा आम्ही करायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या धर्मियांनी जर आमच्यावरती बोट उठवलं किंवा आमच्या देवांची जर चेष्टा केली तर त्याला काही त्यांना दोष देण्याचा अर्थ नाही. सुरुवात आम्ही केली आहे. कुठल्या बारला तुम्ही जाऊन बघा, लक्ष्मी बार, त्यांच्या धर्मातल्या कुठल्याही देवदेवतांचं कुठल्याही नाव आहे तर मला सांगा येऊ. आमच्या इथे छान मस्त मंदिर, बारला नाव असतं, लक्ष्मी बार, गणेश बार, सिद्धिविनायक बार. फटाके फोडतो, लक्ष्मी फटाके, पायदळी उडवले आहेत, नाव सगळे ट्रेंड. एवढंच काय, सगळ्या गोष्टीमध्ये ट्रेंड आले. हल्ली बारसं करायला लागलेत की नाही लोक. अहो, एवढे देव स्वस्त आहे की स्वामी समर्थांच्या भूमिकेतला माणूस तो येतो आणि त्या मुलाला घेऊन, एवढे स्वस्त आहेत देव. आम्ही आमच्या मनोरंजनासाठी देवांना ठेवायचं. आणखी फार काय कौतुक, तर हल्ली एक फॅशन आली. लग्न मंडपामध्ये गणपती आमचं स्वागत करण्यासाठी असतो. तो काय द्वारपाल आहे? किती वाईट म्हणून सांगावं. लाज कशी वाटत नाही आपल्या सगळ्यांना. त्या हॉलवाल्यांना जाऊन एकदा भेटा तुम्ही सगळे, जिथे जिथे तुम्हाला दिसतात तिथे, जर आम्ही हिंदू असू तर. प्रवेशद्वारावरती गणपती ठेवलेला असतो. गणपतीचं म्हणजे गणपतीचं स्वागत आम्ही करायला पाहिजे, तो उलट आहे. आणि इतके स्वस्त आलं की तो गणपती म्हणजे शोभेची एक मूर्तीच झालेली आहे, बाकी त्या पलीकडे आपला भाव नाही आहे. हा भाव असेल तर भगवंत कसा भेटेल? का आम्हाला वाटत नाही लाज? इतके स्वस्त आहेत देव, रस्त्यावरती आले आपल्यासाठी. अहो, भगवत प्राप्तीसाठी काय काय करावं लागतं, ती भक्ती आहे, हे सांगण्यासाठी संत आहे. आणि म्हणून आंधळी भक्ती नको करूया. श्रद्धा असावी, डोळस भक्ती असावी, डोळस. आमचा धर्म किती भ्रष्ट होईल याची काळजी घेण्यासाठी इतर लोक आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यासारखं व्हायचं का? नवरात्रीचा उत्सव असतो, झिपऱ्या उडून टिपऱ्या मारणारे अनेक लोक असतात, पण थोडाही विचार करत नाही. 9 दिवसात म्हणेल देवीने 9 साड्या नेसल्या. कोण बघायला गेलं होतं? देवीला उसंतच नव्हती हो साडी नेसायला. हा, तू थांब जरा, मी आता आज कुठला वार आहे रे, हा अमुक साडी आहे, हा मला साडी नेसून येते आणि मग मी युद्ध करते. शक्य आहे? विचार करून बघा. देवीला उसंत नव्हते, अशा जटा पिंजारलेल्या होत्या, वेळ नाही केस बांधायला. ती देवी जाऊन साड्या नेसून येईल 9 दिवसांच्या 9 आणि युद्ध करेल. थोडं तरी लॉजिक. पाश्चिमात्य देशांनी बघितलं, सगळ्यात आंधळे कुठले धर्मीय आणि सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे? हिंदूंची. सगळ्यात मूर्ख कोण आहे? हिंदू आहे. सगळ्यात मोठी बाजारपेठ कुठे आहे? भारतात आहे. चला, नावा ट्रेंड. त्यांनी एक रंगाचा ट्रेंड काय आणला, अनेक कंपन्यांना रोजगार मिळाला हो. साड्यांचे वेगवेगळे रंग कंपन्या आल्या, चला कानातल्यांचे कंपनी झाल्या, सगळ्या गोष्टी आल्या. हे सगळं बिझनेस माइंड आहे. हे कधी कळणार आपल्याला? आणि म्हणून जर आपण हिंदू असू, भक्ती मार्ग म्हणजे जर काय हे आपल्याला माहित असेल तर नेमकी भक्ती काय करायची ते आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे भक्ती मार्ग जो आहे, आपण ट्रॅक आउट झालो, आता गरज आहे आपल्याला ट्रॅक इन होण्याची, योग्य मार्गावर येण्याची. आणि म्हणून भक्ती म्हणजे काय हे आधी जाणून घेऊया.
संतांनी ज्या प्रकारची आपल्याला आचारसंहिता सांगितलेली आहे भक्तीची, ती एकदा जाणून घेऊया. आणि जे काही आपल्या धर्मावरती आज घाले बाहेरून सुरू झालेले आहेत, धर्म नष्ट करण्यासाठी, धर्माचं स्खलन करण्यासाठी, आमचा धर्म वाचवणारा फक्त आपलीच आहोत. या जगामध्ये सगळ्यात अल्पसंख्याक असलेला धर्म कुठला असेल तर तो फक्त हिंदूंचा आहे. भारतात इतर कुठल्याही देशामध्ये हिंदूंना कोणी उभं करणार नाही. भारतामध्येच फक्त हिंदूंना उभं केलं जाईल. इतर कुठल्याही देशामध्ये उभं करणार नाही, हे आपल्याला माहिती असू द्या. आणि म्हणून आमची जी ज्या ठिकाणाहून धारणा निर्माण होते ती आमची मंगल गोष्ट कोणती आहे तर आमची मंदिर आहे. संस्कार केंद्र आमची मंदिर आहे. ती संस्कार केंद्र राहिली पाहिजे. ते इव्हेंट होण्याचं केंद्र होता कामा नये. आणि म्हणून मंदिरांमध्ये कुठले उत्सव व्हावेत याची एकदा सगळ्या मंदिरांनी आचारसंहिता आपली तयार करावी की कुठल्या प्रकारचे आम्ही उत्सव करणार आहोत, म्हणजे जेणेकरून धर्म टिकेल. या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपला धर्म टिकणार आहे. आणि म्हणून आधी आपल्याला संतांनी सांगितलंय कसं की कशा प्रकारची ओढ असेल. आणि म्हणून भगवंत त्यांनाच प्राप्त होतात की ज्यांच्या अंतःकरणामध्ये असा भाव आहे, अशा प्रकारची तळमळ आहे, भेटीसाठी कासावीस होतो जीव, त्यांना भगवत प्राप्ती होते. आणि म्हणून भगवंत आपल्याला कसे प्राप्त होतील. गवळणींना सुद्धा प्रश्न विचारला. एवढा ज्ञानी आहे, भगवंतांच्या अंतःकरणामधला भक्त आहे. त्या भक्ताला प्रश्न विचारलाय की खरी भक्ती म्हणजे काय, तुला बघायचं असेल ना तर तू गवळणीकडे जा. आणि हा उद्धव गवळणींना भेटायला आला, पण अहंकार आहे की सगळ्यात जवळचा मी आहे, भगवंताच्या हृदयात राहतो. पण खरी भक्ती ज्ञानाने नसते हो, भावात असते. गवळणींना तो खूप मोठे धडे द्यायला लागला. काय तुम्ही हे काय करताय, कसे वाटताय. अहो, भगवंतांनी क्षणात आपल्याला करून घेतलाय अशा त्या गवळणी आहेत. त्यांचा प्रत्येक व्यवहार हा भगवंताचं नाम होता. ते असं कधीच म्हणत नव्हते की दूध घ्या, ताक घ्या, दही घ्या. काय म्हणत होते, गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या. म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला नामस्मरण, नाम क्षण एक नाही नाम विण वाया, अशी स्थिती होती हो. आणि म्हणून या गवळणींना भगवत प्राप्ती झालेली आहे. केवढा अधिकार, अनंत